ना, त्यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी असेल जे लोकांना आवडतं, त्यामुळे ते लोक बघतात, म्हणून त्यांना जास्त व्ह्यूज येतात. आपल्या चॅनलमध्ये पण जे लोक बघतात तेच आपण पण टाकलं पाहिजे, मग आपल्याला पण जास्त. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुम्ही ह्या व्हिडिओची थंबनेल बघितलीच असेल तर आजचा व्हिडिओ ना यूट्यूबमध्ये ना ग्रो कसं करायचं याच्याबद्दल असणार आहे. म्हणजे यूट्यूबवरती ग्रो कसं, चॅनल आपला ग्रो कसा करायचा याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे त्या काही टिप्स आणि ज्या तुमच्याकडून होणाऱ्या चुका त्या काय आहेत ते मी सांगणार आहे तुम्हाला, आणि त्या कशा सुधरवायच्या ते पण सांगणार आहे मी तुम्हाला माझ्या लास्टच्या लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझी यूट्यूबची जर्नी कशी होती. त्यामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की मी माझं आधीचं चॅनल आहे ना त्यावरती मिक्स कॉन्टेंट टाकत होते. मिक्स कॉन्टेंट म्हणजे एकाच प्रकारच्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट एकाच चॅनलमध्ये टाकत होते. त्यामुळं ना तो चॅनल फ्रीज होतं. ही गोष्ट ना तुम्हाला करायची नाही तुमच्या चॅनलमध्ये. एकाच प्रकारचा म्हणजे एकाच टाईपचे, जर तुमचा कुकिंगचा चॅनल असेल तर कुकिंगचे व्हिडिओ टाकायचे, जर तुमचं ट्रॅव्हलचं चॅनल असेल, ट्रॅव्हलिंगचा चॅनल असेल तर ट्रॅव्हलिंगचे व्लॉग टाकायचे, किंवा मिनी व्लॉग म्हणजे डेली व्लॉगचं चॅनल असेल तर त्यात तुम्ही काही टाकू शकता. पण तुमच्या असे स्पेसिफिक म्हणजे काही टेक्निकल असतात, काही डान्सचे असतात, अशा बऱ्याच टाईपचे चॅनल असतात. त्यावरती फक्त तुम्ही ज्या टाईपचे चॅनल बनवलं त्याच टाईपचे व्हिडिओ त्यामध्ये टाकायचे. असे सगळे त्यामध्ये मिक्स नाही करायचे. ही एक चूक तुम्हाला करायची नाही आहे. हाऊ टू ग्रो यूट्यूब चॅनल असे तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओज मिळतील. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं असतं की तुम्ही हे हॅशटॅग वापरा, असं करा, जे ट्रेंडिंगला असतात. म्हणजे नाही का, यूट्यूबच्या ह्या साईडला जावा, तिथं ट्रेंडिंग असतात, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टेंट बनवा, तर तुमचं चॅनल ट्रेंडिंगला जाईल किंवा तुमचे व्ह्यूज वाढतील. असं काहीसुद्धा होत नाही बरं का. मी ट्राय केलं आहे माझ्या जुन्या चॅनलवरती. तिथं ना फक्त सबस्क्रायबर ज्यांचे सबस्क्रायबर म्हणजे जे मोठे चॅनल आहेत ना तेच ट्रेंडिंगला जातात, त्यांचेच व्ह्यूज वाढतात. जे टॉपिक ट्रेंडिंगला आहेत ना त्यांच्या त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात. जे आपण आपल्यासारखे छोटे यूट्यूबर्स असतात ना त्यांनी ट्रेंडिंगला असलेले टॉपिक ना तरी आपल्याला ॲव्हरेजच 2-3 हजार असेच येतात, जास्त व्ह्यूज येत नाहीत. त्यामुळे ट्रेंडिंग असणारे शॉर्ट्स, ट्रेंडिंग असणारे व्हिडिओज, किंवा हे हॅशटॅग वापरा, ते हॅशटॅग वापरा, असं करा, हे ॲप डाउनलोड करा, ते करा, असं करा, किंवा माझ्या चॅनलचं हॅशटॅग वगैरे वापरा, किंवा असं काही पण जे सांगतात ना ते सगळे फ्रॉड असतात. त्यांना काहीसुद्धा व्ह्यूज किंवा काहीसुद्धा वाढत नाहीत. त्यामुळं असे भरपूर मिळतील व्हिडिओ तुम्हाला बघायला. आणि समजा जर तुम्हाला ते हॅशटॅग वापरून किंवा ते ट्रेंडिंग टॉपिक मिळून ट्रेंडिंग टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवला, तुम्हाला जास्त व्ह्यूज आले तर ते तुमचं नशीब. पण असं काहीसुद्धा होत नाही, कधीसुद्धा नाही होत. चॅनल मोठं आहे त्यांनाच व्ह्यूज जास्त येतात. तर तुम्हाला कोणकोणत्या मिस्टेक करायच्या नाहीत की ज्यामुळे तुमचं चॅनलवरती कमी व्ह्यूज येऊ शकतात. तर पहिले काय करायचं, तुम्ही चॅनल चालू केला की नाही त्याच्यावरती डेली म्हणजे रोज व्हिडिओ टाकायचे. त्याच्यावरती तुमचं एक फिक्स टायमिंग करायचं, ज्या टाईमला तुम्ही व्हिडिओ टाकता त्याच टायमिंगला तुमचा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि कन्सिस्टन्सी ठेवायची. कन्सिस्टन्सी इज की टू सक्सेस. त्यामुळे आपल्या कामामध्ये ना आपण कन्सिस्टन्सी ठेवायची. कन्सिस्टन्सी ठेवली तर ना आपल्याला यश नक्की भेटतं. त्यामुळे रोज व्हिडिओ अपलोड करायचे आणि व्ह्यूज आपोआप येतात. रोज आपण व्हिडिओ टाकले ना हळूहळू त्याला व्ह्यूज वाढतात. फक्त त्याला यूट्यूब ना बघतं की तुम्ही कन्सिस्टन्सली व्हिडिओ टाकताय की नाही, मग ते पुढं ट्रान्सफर करतं. जर तुम्ही रोज व्हिडिओ टाकत असाल तर यूट्यूब तुमचा व्हिडिओ ना जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. जर तुम्ही थोडेसे व्हिडिओ टाकले आणि त्याला व्ह्यूज नाही यायला लागले तर म्हणजे छोट्या यूट्यूबर्सला वाटतं की बाबा व्ह्यूज येत नाही आहेत तर आपण कशाला व्हिडिओ टाकायला, असं तसं भरपूर आपल्याला काय वाटतं. पण जे वाटतं ना ते चुकीचं वाटतं. रोज व्हिडिओ टाकायचे म्हणजे टाकायचेच, असा निश्चयच करायचा की बाबा मला टाकायचे व्हिडिओ म्हणजे टाकायचे, त्यातून काय नाही भेटू, समजलं. त्यामुळे रोज व्हिडिओ टाकायचे, त्याचं फिक्स टायमिंग करायचं, समजलं ना. आणि चॅनल बंद तेवढा कधीच नाही करायचं. त्याच्यावरती काही ना काही नाही, जे आपले कॉन्टेंट रोज टाकायचे त्याच्यावरती. रोज तुमचा एखादा व्हिडिओ असणार, सगळ्यांच्याच चॅनलवरती एखादा असा व्हिडिओ असतो की ज्याला जास्त व्ह्यूज आलेले असतात. म्हणजे सगळ्या व्हिडिओजपेक्षा त्याला जास्त व्ह्यूज आले असतील, कारण तो व्हिडिओ लोकांना आवडलेला असतं म्हणून ते लोक बघतात. मग त्याच्याशी ज्या व्हिडिओला लोकांनी जास्त बघितले, जास्त व्ह्यूज आले, त्याच्याशी रिलेटेड आपण कॉन्टेंट बनवायचे.
त्याला पण त्याच्यासारखे व्ह्यूज येतात, त्याच्या एवढे येऊ शकतात किंवा त्यापेक्षाही जास्त. त्यामुळे ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आलेत ना, त्याच्या तो टॉपिक कोणता आहे किंवा त्या व्हिडिओमध्ये आपण काय यूज केलं होतं, कसं वापरलं होतं ते बघायचं आणि त्याच्यासारखाच व्हिडिओ बनवायला लागायचं. तुमच्या चॅनलला व्ह्यूज येत नसतील, आपण म्हणतोच ना की बाबा मी एवढे दिवस मेहनत करतोय. तुमच्यापैकी काही जणांचे कमेंट आले की दीदी माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत, असं नाही होत तसं नाही होत. अरे तुम्ही रोज व्हिडिओ टाका आणि एकाच प्रकारचे टाका. तुमच्या व्हिडिओमध्ये सॉन्ग वेगळं असतं किंवा व्हिडिओ वेगळ्या टाईपचं असतं आणि सॉन्ग वेगळ्या टाईपचं असतं. तुम्हाला कसे व्ह्यूज येतील हो? त्यामुळे चांगले व्हिडिओ बनवा. म्हणजे मी असं म्हणत नाही की मी चांगले व्हिडिओ बनवते, तुमचे व्हिडिओ घाण आहेत, असं नाही. माझे पण व्हिडिओमध्ये चुका होतात, पण आपण आपल्या चुकांतून शिकलं पाहिजे. आपला म्हणजे आधीचा व्हिडिओ त्याच्यापेक्षा पुढचा व्हिडिओ कसा चांगला होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला व्ह्यूज येत नाहीत ही तुमची चूक आहे. म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी कमी आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी कमी आहे त्यामुळे तुम्हाला व्ह्यूज कमी येतात. आणि बाकीच्यांचे बघा त्यांना किती व्ह्यूज येतात ना. त्यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी असेल जे लोकांना आवडतं, त्यामुळे ते लोक बघतात, म्हणून त्यांना जास्त व्ह्यूज येतात. आपल्या चॅनलमध्ये पण जे लोक बघतात तेच आपण पण टाकलं पाहिजे, मग आपल्याला पण जास्त व्ह्यूज येतील ना. त्यामुळे जर तुमच्या व्हिडिओला कमी व्ह्यूज येतील तर यूट्यूबला दोष देऊ नका, खरंच देऊ नका. कारण यूट्यूब जे लोक मेहनत करतात ना त्याला खरंच यश देतं. ज्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत यूट्यूब खरंच करता. तुम्ही यूट्यूबला दोष देऊ नका. तुमच्या व्हिडिओमध्ये कशाची कमी आहे ते पूर्ण करा. जे व्हिडिओमध्ये तुमच्या कमी आहे ते पूर्ण करा, मग तुम्हाला पण नक्कीच व्ह्यूज मिळतील, हे माझी तुम्हाला गॅरंटी आहे. आणि तुम्ही असं म्हणता यूट्यूबलाच दोष देता, पण यूट्यूब तुमचेच व्हिडिओ का बरं व्ह्यूज येत नाहीत? बाकीच्यांना काय एवढे व्ह्यूज येतात? मग त्यांना तरी का व्ह्यूज एवढे येतात? तर त्यांच्या कॉन्टेंटमध्ये दम असतोय. जर तुमच्या कॉन्टेंटमध्ये दम असेल ना तर तुमची कॅमेरा क्वालिटी, व्हॉइस क्वालिटी ही काहीच बघितली जात नाही. जर तुमच्या व्हिडिओमध्ये दम असेल तर त्याला भरपूर व्ह्यूज येतात. त्यामुळे तुमच्या व्हिडिओमध्ये दम असला दम. आणि यूट्यूब खराब नाही हो, त्याच्यावरती यूट्यूबवरती जे मन लावून जे प्रामाणिकपणे कष्ट करतं ना त्याला यश नक्कीच भेटतं. आणि जे दुसऱ्याचे कॉन्टेंट कॉपी करून आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकतात ना, जसं मी पण केलं होतं, तर त्या व्हिडिओला यश कधीच नाही भेटत. त्यामुळे दुसऱ्याचे कॉपी करून किंवा दुसऱ्याचे कॉन्टेंट चोरूनच म्हणते, दुसऱ्याचे कॉन्टेंट कॉपी करून तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या यूट्यूब चॅनलवरती नका टाकू. तुम्ही स्वतःचे कॉन्टेंट तयार करा आणि ते यूट्यूब चॅनलवरती टाका तुमच्या. आणि जसं आहे तुम्ही तसं प्रेझेंट करा. म्हणजे समजा तुम्ही गरीब आहात किंवा तुमच्याकडे त्याचे सोर्स नाही आहेत व्हिडिओचे वगैरे, आणि दुसऱ्याचे व्हिडिओ खूप छान असतात, ते श्रीमंत आहे, त्यांच्या घरी एवढं मोठं आहे, ते असे दाखवतात आम्ही असं आहे तसं आहे. पण आपण काहीच नाही आहे ना, आपल्याला शून्यातून मोठं व्हायचं आहे ना. त्याच्यासाठी आपण जसे आहोत तसे दुसऱ्यांसमोर प्रेझेंट करा. नाही म्हणजे आपल्याकडे काहीच नाही आहे ना, आपण मोठं असल्याचं वाऊट करतो नुसतं की बाबा एवढं आहे, मी तेवढं आहे. अरे गरीब आहे आपण, त्या गरिबीचं काही आपल्याला म्हणजे आपण गरीब आहे हे मान्य करा ना. आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे, आपल्याला मोठं व्हायचं आहे, त्यासाठी मेहनत करा ना. दिवसभर तुम्ही शॉर्ट स्क्रोल करताय, असं थोडी ना होणार आहे मला मोठं व्हायचं आहे. नुसतं शॉर्ट्स बघून मोठं होणार आहे का कोणी? त्यासाठी मेहनत करा हो, मेहनत करा, मन लावून मेहनत करा, यश नक्की भेटेल तुम्हाला. म्हटलं ना, जसं आहे तसं प्रेझेंट करा. आपण जसे आहोत तसे लोकांना बघायला आवडतं. काही लोक ठेवतात किंवा म्हणतात तू गरीब आहे, आणि मला सुद्धा येतात कमेंट तू गरीब आहे बाबा, मी गरीब, काय करायचं आहे, मला मोठं व्हायचं, गरीब आहे, मी दाखवते तशी मी आहे. मी दाखवते ना की बाबा असं आहे, माझं घर असं आहे तसं आहे, ते माझं रिअल घर आहे माझं. मी असं नाही दाखवत की बाबा माझं घर आहे झोपडी आणि मी दाखवते बंगला. काय फायदा आहे त्याचा? ते म्हणजे स्वतःला पण लाज वाटते ना की बाबा आपण आहे काय, दाखवतोय काय. त्यामुळे आहे तसे प्रेझेंट करा. आपण जसे आहोत तसे दुसऱ्यासमोर प्रेझेंट करा. एकदम छानपैकी प्रेझेंट. कन्सिस्टन्सी तुमच्या व्हिडिओमध्ये प्लीज ठेवा आणि तुमच्या व्हिडिओमध्ये ना दुसऱ्याला आवडतील असे कॉन्टेंट तयार करा. व्ह्यूज ना, तुम्ही चॅनल चालू केल्या तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतच नाहीत, येणारही नाही. हळूहळू जसे तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी यूट्यूबला दिसेल तसे तुमचे व्ह्यूज वाढतात.
त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा, डेली व्हिडिओ टाका, तुमच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी दिसू द्या, क्वालिटी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, जर तुम्हाला यूट्यूबमध्ये खरंच करिअर करायचं असेल ना, तर जो मोबाईल तुमच्याजवळ आहे त्या मोबाईलपासून सुरुवात करा. की बाबा नाहीतर तुम्ही म्हणसाल, म्हणजे तुम्ही म्हणताच, म्हणजे मी पण म्हणत होती की माझा आधीचा मोबाईल खराब झाल्यावरती मी म्हणत होते मला चांगला मोबाईल भेटल्यावरती किंवा आयफोन भेटल्यावरती मी व्हिडिओ चालू करेल बनवायला, परत चालू करेल. पण तसं काही नाही. जर तुम्हाला खरंच यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल ना, तर जो तुमच्याजवळ मोबाईल आहे, कोणताही असू द्या, मग कोणताही, त्या मोबाईलपासून चालू करा, सुरुवात करा. सुरुवात करण्याला महत्त्व असतं. नाहीतर तुम्ही म्हणसाल मला आयफोनच पाहिजे मगच मी यूट्यूब चालू करेन. अरे काय त्या आयफोनपाशी आहे, जर तुमच्याजवळ खरंच म्हणजे तुमच्या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी चांगली असेल ना, तर शपथ चालू करा हो, खरंच चालू करा. आयफोनपाशी काय आहे हो, त्याच्याजवळ फक्त कॅमेरा क्वालिटी आहे, त्याची म्हणतात की बाबा चांगली आहे. मी पण एक्सपिरियन्स नाही केला बरं का, पण ते चांगली आहे. पण आपल्याजवळ जो मोबाईल आहे त्याची पण कॅमेरा क्वालिटी चांगलीच आहे ना. जर फ्रंटची कॅमेरा क्वालिटी चांगली नसेल तर बॅक कॅमेराने चालू करा, पण चालू करा ना. करायचं आहे तुम्हाला तर आयफोनची वाट कशाला बघताय? तो भेटतोय, कधी भेटतोय तोपर्यंत तुमचं पुढंच जात आहे ना, म्हणजे वाढतच जात आहेत ना दिवस, म्हणजे एक एक दिवस कमी होतोय ना. त्यामुळे तुमच्याजवळ जो मोबाईल आहे, जसा आहे त्या मोबाईलपासून चालू करा.